पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं बघायला मिळालं आणि या झटापटीवेळी गोळीबार करण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांवर करण्यात आलाय। नाशिकच्या देवळाली गाव परिसरातली ही घटना आहे। बंदूक खिशातून काढताना गोळीबार झाल्यानं दरोडेखोरालाच ही गोळी लागली। घटनेत संशयित गंभीर जखमी आहे। उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। तर इतर काही दरोडेखोरांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। नाशिकमधली ही घटना, दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। त्या दरम्यान गोळीबार करण्याचा प्रयत्न या दरोडेखोरांना पोलिसांवर केला, मात्र त्यामध्येच ही जी गोळी होती ती या दरोडेखोरालाच लागली। त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळेला पोलीस गस्तीवर असतात आणि या सगळ्या दरम्यान उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या देवळाली गावाच्या परिसरामध्ये एक मैदान आहे आणि त्या मैदानावर काही टोळकं उभं होतं। त्याच वेळेला नाशिक पोलिसांचं गस्तीवरचं पथक जात असताना त्यांनी त्या टोळक्याला हटकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये वाद झाला आणि झटापट झाली। त्या दरम्यान जे संशयित आरोपी होते, जे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, त्यांच्याकडे असलेली जी बंदूक होती ती बंदूक काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि याच वेळेला त्या बंदुकीतनं गोळी निघाली आणि तीच त्या संशयित आरोपी जो आहे त्याला लागलेली आहे। त्याच्या मांडीमध्ये ती गोळी शिरलेली आहे। त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जात आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर यावेळेला पोलिसांनी सतर्क दाखवून त्यांना तात्काळ ताब्यात घेतलेला आहे। काही आरोपी यामध्ये फरार आहे। त्या सगळ्या संबंधी आता उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिकचा तपास केला जातोय। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।